शुभ सकाळ, सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा। मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते। मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ आहे तुमच्या सर्वांचा रिक्वेस्टेड व्हिडिओ, कारण तुम्हाला वीकली मील प्लॅनचे व्हिडिओ खूप आवडतात। तर म्हटलं आज तुमच्याबरोबर वीकली मील प्लॅनचा व्हिडिओ शेअर करावा। आणि तुमची बरेच दिवस मला रिक्वेस्ट येते ताई मील प्लॅनिंगचा चार्ट दाखव, तर म्हटलं आज तुमच्याबरोबर चार्ट देखील शेअर करावा। मी पहिल्या भाज्या घेऊन आली आहे आणि त्याच्यानंतर मी आता चार्ट बनवणार आहे। तर कसं आहे, आता पावसाळा आहे, भाज्या तेवढ्याशा चांगल्या मिळत नाहीत बाजारात आणि आता भाज्यांचे रेट पण एवढे खूप जास्त आहेत ना। मटर 70 रुपये पाव किलो, फ्लॉवर पण 40 रुपये वगैरे, बीन्स वगैरे घ्यायला गेलं तर 60 रुपये 50 रुपये। म्हणजे तुम्हाला तर सगळ्यांना माहितीच असेल हे रेट, पण त्या अनुषंगाने आपण आपल्या फॅमिलीसाठी कसं मील तयार केलं पाहिजे की जेणेकरून एक हेल्दी मील त्यांच्या ताटात गेलं पाहिजे आणि त्यांची हेल्थ चांगली राहिली पाहिजे आणि त्याचबरोबर आपल्याला देखील आपलं रुटीन स्मूथ चाललं पाहिजे, खूप जास्त असं कामाचा लोड पण नाही आला पाहिजे आणि सगळ्यांच्या आवडीनिवडी जपल्या गेल्या ना खाण्याच्या बाबतीत की सगळे आनंदाने असतात आणि आपण देखील मग आनंदाने असतो। तर मैत्रिणींनो, आजच्या ब्लॉग मधनं चार्ट आणि जे काही मी मील प्रिपरेशन केलंय दोन्ही तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केला। आय होप तुम्हाला आवडेल। तुमच्याकडे ना काही माझ्यासाठी सजेशन्स असतील मला नक्की सांगा, मला देखील आवडेल आणि माझ्याकडनं तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी अजून तुम्हाला काही रेसिपीज किंवा अजून तुम्हाला काही बघायचं असेल तर ते देखील मला नक्की कमेंट करून सांगा। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आठवड्याच्या कामांचं नियोजन करायचं असं आपण बऱ्याच वेळा ठरवतो, पण आठवड्याच्या कामांचं नियोजन करायचं म्हणजे नक्की काय करायचं? आपल्याला बऱ्याच वेळा प्रश्न पडतो की आपल्याला भाजी काय करायची, आपल्याला आमटी काय करायचं आहे आणि बरंचसं काही नाश्त्याला काय करायचं किंवा कोणी गेस्ट आले तर कशा पद्धतीने आपण जेवणाचा मेनू ठरवू शकतो, असा बराचसा प्रश्न आपल्या डोक्यात फिरतच असतो नेहमी। सकाळचं जेवण नाही झालं की परत दुसऱ्या दिवशीची तयारी आपली चालू असते। तर अशा वेळेस जेव्हा तुम्ही आठवड्याच्या भाज्या एकदम घेऊन याल किंवा 4 ते 5 दिवसाच्या भाज्या जर तुम्ही एकदम आणलात तर तुम्हाला आठवड्याचं नियोजन करणं थोडंसं इझी जाईल। या सगळ्याचाच विचार करून मी आठवड्याच्या भाज्या अगदी एकदम घेऊन येते आणि मग त्याचं थोडंफार नियोजन करते, म्हणजे मला टिफिनला, नाश्त्यासाठी आणि जेवणासाठी काय खायचंय, कधी खायचंय किंवा एखादं जर गेस्ट आले तर आपल्याकडे काय एक्स्ट्रा अशी भाजी आहे की जी आपण त्यांना आवडेल आणि आपण ती बनवू शकू। तर अशा पद्धतीने थोडंसं मी आणून घेते आणि मग माझा वीकली मील प्लॅनचा चार्ट बनवते। तर ते खूप इझी पडतं। आज मी येताना बरेचशा फळं पण घेऊन आलेली, कारण फळं देखील आपल्या शरीरात जाणं तेवढंच गरजेचं आहे। केळी हा म्हणजे असं फळ आहे ना की ते आपल्या शरीराच्या दृष्टीने हेवी देखील आहे, तुमचं पोट देखील भरलं जातं आणि त्याचं हेल्थ बेनिफिट पण खूप चांगले असतात। वजन वाढीसाठी तर केळी अतिउत्तम। तर इथे मी आज सॅलडमध्ये फक्त बीट आणि गाजर आणले। थोडासा माझा आवाज हे असल्यामुळे मी काकडी नाही आणली। त्याचबरोबर थोडेसे टमॅटो घेतले आणि ना आज अरबी दिसली आणि थोडीशी छोटी छोटी आणि चांगली दिसली म्हणून मग ती पण घेतली। अरबीची आता भाजी केली तर ती देखील खूप सुंदर अशी लागते आणि त्याचबरोबर बॉईल करून खाल्लं ना तरी चांगले लागतं। पण मी मील प्लॅनच्या चार्टमध्ये ती कुठेही मेन्शन करणार नाहीये, कारण मी बघू संध्याकाळच्या एखाद्या वेळेस मला जेव्हा वाटेल तर सलाड किंवा नुसतं असं थोडंसं रोस्ट करून मी ती खाणार आहे। थोडंसं एक वांग घेतलेलं आणि एकच घेतलेलं, तर त्याच्यानंतर बीन्स घेतलेले, बीन्स देखील मी थोडे घेतलेले आणि गवार बऱ्यापैकी मी जास्त घेतलेली, अर्धा किलोपेक्षा कमी होती आणि पाव किलोपेक्षा थोडी जास्त होती, तर ती घेतलेली। गवार पण बऱ्याच दिवसानंतर घेतलेली। फ्रेंच बीन्स जे आपण घेतो, फरसबी जेव्हा घेतो ना तेव्हा त्याचे बरेचसे उपयोग होतात, म्हणजे भाजी तर होते किंवा व्हेज मिक्स, म्हणजे जेव्हा आपण मिक्स भाजी करतो त्याच्यामध्ये यूज होतं। त्याच्या व्यतिरिक्त आपण पुलाव वगैरे करतो त्याच्यामध्ये देखील यूज होतं, म्हणून मग बीन्स मी घेते कधीतरी। इथे आता बघाल तर कोथिंबीर आणि पालकच्या 2 जुड्या घेऊन आलेली। कोथिंबीर पण आज व्यवस्थित मिळाली, म्हणजे थोडीशी सुकी अशी असलेली घेतली, त्याच्यामुळे मग त्याच्यामध्ये कुठे खराब जास्त नसते, कारण आता पावसाळा आहे ना, पालेभाज्या म्हणाल ना तितक्याशा चांगल्या येत नाही, आल्यानंतर त्या आतमध्ये खूप ओल्या असतात। तर मी ना बघूनच घेतली, भले मी म्हटलं त्याला थोडीशी कमी दे पण मला सुकीवाली दे। आणि मी ना जेव्हा नीट करून घेते ना तर बऱ्यापैकी त्याचे देठ घेते, अगदी मी पाण्याच्या बाजूला मी नाही हे करत, तुम्ही बघू शकता अगदी मी वरपर्यंत म्हणजे फूडपर्यंत मी देठ त्याचा मोडते आणि मग कोथिंबीर क्लीन करून घेते। अशाच पद्धतीने आज पालकाच्या जुड्या पण मला मिळालेल्या, तर मी पालक पण बऱ्यापैकी देठाचा भाग घेणार आहे, अगदी खूप असा थोडासा असा ठेवणार नाहीये, बऱ्यापैकी मी क्लीन करून घेणार आहे, कारण आज 2 वड्या घेतलेल्या आणि आज काही त्याचा पालकचा माझा ग्रेव्ही करायचा वगैरे अजिबात विचार नाही, कारण गेल्या 2 आठवड्यामध्ये मी पालकची ग्रेव्ही वगैरे बरंचसं असं केलेलं, त्याच्यामुळे पालकची ग्रेव्ही वगैरे यावेळेस करायचा विचार नाहीये।
कोथिंबीर आणि पालक बऱ्यापैकी सुके असले तरी मी म्हटलं थोडा वेळ आपण ते ड्राय करून घेऊ, म्हणून मी ते थोडेसे की पंख्याखाली सुकवून घेणार आहे. म्हणजे कुठे त्याच्यातला थोडासा ओलावा असेल ना तर बऱ्यापैकी ड्राय होतात आणि मग कोथिंबीर जास्त दिवस टिकते आपल्या फ्रीजमध्ये. तशी पण जर तुम्ही व्यवस्थित ती एअरटाईट डब्यामध्ये ठेवली ना तर व्यवस्थित राहते. पण थोडीशी आता कुठेतरी ओलावा असेल तर म्हणून म्हटलं थोडंसं आपण ड्राय करून घेऊ. आता आपल्या भाज्या आपण चॉप करून घेऊया. मला बऱ्याच वेळा कमेंट देखील येते की भाज्याच्या चॉप करून ठेवणं चांगलं नाहीये, पण जर घाई गडबड होत असेल तर मग भाज्या चॉप करून ठेवायला काय हरकत आहे. आणि या भाज्या मी काही अगदी 2-2, 4-4 दिवस अशा ठेवत नाही. एखाद 2 दिवसात मी त्याच्या चॉप केलेल्या भाज्या आहेत त्या अगदी मी यूज करते. आणि जेव्हा मी स्टोअर करते तेव्हा त्याची तेवढीच काळजी देखील घेते, कारण स्टोअर करताना मी एअरटाईट डब्यामध्ये व्यवस्थित पॅक करून ठेवते की त्याच्यामध्ये कुठे पाण्याचा अंश वगैरे जाणार नाही. आणि खूप अगदी असं बारीक देखील चॉप वगैरे करत नाही, त्याच्यामुळे भाज्या व्यवस्थित चांगल्या टिकतात. आज मी थोडासा भोपळा आणि त्याचबरोबर सुरण देखील घेतलेला. सुरणाची कापं पण खूप छान होतात. म्हणजे कापं म्हणजे आपण जशी बटाट्याच्या काचऱ्या करतो त्याच प्रकारे सुरणाच्या वड्या पण वगैरे केल्यानं तरी खूप सुंदर होतात. त्याचे पॅटीस पण आपण करू शकतो. तुमच्यावरती आहे की तुम्ही एका पदार्थाचा कितीतरी वेगळ्या प्रकारे म्हणजे कितीतरी त्याच्या अशा रेसिपीज होतात, पण आपण कधी प्रयत्नच करत नाही आणि त्या रेसिपी करायला टाळतो. आणि बऱ्याच वेळा काय होतं, सुरणाला हाताला खाज येते, त्याच्यामुळे बरेचसे जण ते आणायला पण टाळतात. माझी एक मैत्रीण आहे, ती नेहमी अळू आणि सुरणाची भाजी कधीच घेत नाही, कारण ती असं सांगते की मला खूप खाज येते. मग तिला समजावावे लागतं. जसं अळूची पानं जेव्हा आपण घेतो तेव्हा जर काळ्या देठाची जर बघून घेतलात ना तर त्या पानांना खाज येणार नाही. जर तुम्ही थोडीशी वाईट असलेली पानं घेतलात ना तर त्याला खूप खाज येते. आणि थोडंसं ना हाताला आगुळ लावा तुम्ही किंवा चिंचेचा कोळ वगैरे लावा, तर अजिबात हाताला खाज येणार नाही. तर अशा काही टिप्स मी आजच्या ब्लॉगमधनं या वीकली मील प्लॅनिंगमध्ये पण तुमच्याबरोबर शेअर केल्यात. तुम्हाला काही अजून टिप्स हवे असतील किंवा कशाबद्दल, कुठल्या भाजीबद्दल काही अशी माहिती हवी असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. ती देखील येणाऱ्या ब्लॉगमध्ये तुमच्याबरोबर शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करेन. फ्लॉवर पण आत्ता म्हणण्यापेक्षा तो नेहमीच किडका असतो आणि त्याच्यात खूप मोठ्या मोठ्या पण कधी कधी किड्या असतात. तर शक्यतो अगदी मोठा असा मी कांदा घेऊन येत नाही फ्लॉवरचा, अगदी छोटा देखील नाही. आणि छोटे छोटे फ्लॉवर असतात ना, गावठी फ्लॉवर, ते ज्या पालघरच्या काकू वगैरे येतात ना त्यांच्याकडेच मिळतात, पण ते सकाळचे मिळतात. मला संध्याकाळी शक्यतो फार नाही मिळत. आणि मिळालेच ना तरी अगदी छोट्या साईजचे नसतात, ते थोडे मोठेच असतात. तर आता ही जी साईज मिळालेली तर ती मी सगळं ओपन करून घेते. म्हणजे कुठे त्याच्यात कीड आहे का, कुठे किडका आहे का, किंवा कुठे पाणी आहे का, हे सगळं बघून घेते. आणि मग तिथे मी एका साईडला त्याचे तुकडे करून ठेवले. जास्त मोठे नाही तुकडे केलेत, अगदी मीडियम असे केलेत. इथे आता फरसबी आपल्याला कापून घ्यायचे. तर फरसबी कापून म्हणजे स्टोअर करताना मी फक्त दोन्ही साईडचा त्याचा जो देठाचा भाग आहे ना तो कापून घेते आणि मग ते आपण मग स्टोअर करून ठेवू शकतो. त्याने ना त्याचे देठाकडेच ती सुकत जाते. तर तिने कापल्या असल्यामुळे ना ती अजिबात सुकत नाही. ऍक्च्युली आता त्याच्यानंतर मी घेतली आहे गवार. तर गवार आहे ना मी पहिली काय करायची, हातानेच तोडायची. मग नंतर मला कमेंट यायला लागल्या की ताई तू डायरेक्ट सुरीने देखील कापू शकतेस. पण मला असं वाटतं गवार तोडताना तेव्हा त्याच्यातनं ना साईडने एक दोरा देखील असतो, तो देखील काढणं गरजेचं आहे. तर शक्यतो त्याच्यामुळेच म्हणून मी आपण हाताने मोडतो. पण आता तुम्ही सांगितलंय म्हणून मग मी म्हणजे ह्याच्या आधी पण मी एकदा चॉपरनेच बारीक केलेली. तर आता म्हटलं चला आपण परत एकदा सुरीने बारीक करून बघू कशी होते ते. आणि सगळं झाल्यानंतर आता एक एक गोष्टी ज्याच्या त्या कंटेनरमध्ये भरून ठेवायची वेळ आलेली आहे. तर फ्रूट बास्केटमध्ये सगळे फ्रूट अरेंज करून ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर भाज्या अरेंज करून ठेवायच्यात. भोपळा आणि सुरण मी एकाच डब्यात ठेवणार आहे, कारण फळभाज्या आहेत आणि सुरण आणि हे दोन्ही पण कंदमुळांसारखेच आहेत आणि एका डब्यात राहिले तरी व्यवस्थित राहतील. आणि यातल्या थोड्यात ना मी भाजीमध्ये टाकून थोड्या 2-2 फोडी ठेवून देणार. म्हणजे कधीतरी डाळीची आमटी करतो त्याच्यामध्ये, किंवा कधीतरी सांबार प्यावंसं वाटलं आपल्याला आता पावसाळ्यात, किंवा कधीतरी असं वाटतं मिक्स डोसा वगैरे करतो आपण मिक्स डाळींचा, किंवा कधीतरी अप्पे करतो म्हणा, किंवा कधीतरी इन्स्टंट असा रव्याचा ढोकळा करतो म्हणा, इडली करतो म्हणा, त्यावेळेस सांबारमध्ये टाकायला पटकन असे मिळतात. फ्रेंच बीन्स पण मी दोन्ही साईडने कापली, त्याच्या एका काचेच्या डब्यामध्येच भरून ठेवते. त्याचबरोबर फ्लॉवर पण दुसऱ्या एका डब्यामध्ये भरून ठेवते आणि वरतीनं टिश्यू पेपर टाकते, म्हणजे अगदी त्याला पाणी सुटणार नाही. कारण फ्लॉवर थोडा जरी पाणी सुटलं त्याला तर तो वरतून काळा पडतो आणि मग तो खराब होत जातो. त्याच्यामुळे मग वरती
एक टिश्यू पेपर टाकला ना की व्यवस्थित राहतो आणि मग काही खराब होत नाही. तसं ॲक्च्युली एअरटाईट डब्यामध्ये जर ठेवलं ना तर पाणी अजिबात सुटत नाही, सगळं व्यवस्थित राहतं. गवार थोडी जास्त असल्यामुळे मग मी स्टीलच्या डब्यात भरून ठेवते आणि या स्टीलच्या डब्यामध्ये भरपूर अशी राहिली. ही गवार आता मला 2 वेळेस होणार आहे, एका वेळेस नाही 2 वेळेस होईल आता ही मला, कारण ॲक्च्युली वजनाला खूपच अशी झाली. मला नंतर कळलं ॲक्च्युली मी बीन्स आणि हे दोन्ही मिळून अर्धा किलो घेतलं आणि त्याच्यामध्ये बीन्स कमी आणि गवार जास्त आली. आता आपण जे टमॅटो वगैरे घेतलेले ते हे माझ्याकडे 2 कंटेनर फ्रीजमध्ये असतात, ज्याच्यामध्ये सलाड आणि टमॅटो असं ठेवलं जातं. ते एका कंटेनरमध्ये मी टमॅटो ठेवलेत, दुसऱ्या एका कंटेनरमध्ये बीट, गाजर आणि त्याच्यामध्ये मी माझ्याकडे आधीचं एक रताळू उरलेलं ते ठेवलंय आणि एक शिमला मिरची माझ्याकडे उरलेली आधीच्या ह्याच्यामधली, ती पण मी सलाडच्याच डब्यात ठेवलंय. जी आपली अरबी घेतलेली ती टमॅटोच्या ह्याच्यात ठेवली टिश्यू पेपर ठेवून आणि वरती परत एक दोन्ही याच्यामध्ये मी टिश्यू पेपर टाकलाय आणि कंटेनर परत बंद करून ठेवलंय. हे कंटेनर पण मी लोकल शॉपमधूनच घेतलेत आणि हे देखील खूप सुंदर म्हणजे अगदी सुंदर आहेत, एअरटाईट आहे, कुठेही आतमध्ये पाणी वगैरे अजिबात सुटत नाही. 2च लिंब आणलेली आज लिंब मला 10ला 2 मिळालेली, पण माझ्याकडे आधीची 2 लिंब होती म्हणून मग मी ही 2 लिंब आणलेली आहेत आणि ती पण मी रॅप करताना टिश्यू पेपरमध्ये व्यवस्थित रॅप करते आणि मग ठेवते. मिरच्या आणलेल्या, पण मिरच्या ज्या आणलेल्या त्याचे देठ काढायचे बाकी होते म्हणून ते पण देठ काढून ठेवलेत. देठ काढून ठेवलंय, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असतील देठ काढून ठेवलं तर मिरच्या अजून चांगल्या टिकतात. म्हणजे ज्या आपण जर जशात ठेवल्यानंतर त्या लवकर खराब होतात किंवा कुसल्या जातात, तर त्याच्यापेक्षा मग असे देठ काढून ठेवल्यानंतर चांगल्या व्यवस्थित अशा राहतात. आणि ज्या सगळ्या ठेवल्यानंतर त्याच्यावरती मी परत एक टिश्यू पेपर टाकते, म्हणजे जो आहे तोच टिश्यू पेपर टाकते आणि मग वरती झाकण लावून ठेवून देते. त्याच्यानंतर अशाच प्रकारे कोथिंबीर पण भरून घेते. ही आधीची थोडी जी कोथिंबीर होती ती मी आता बाहेर काढून ठेवते आणि जी आपण क्लीन करून घेतली ती कोथिंबीर मी याच्यात भरून ठेवते. याच्यापेक्षा जास्त कोथिंबीर असते तेव्हा मी मोठा डब्बा वापरते, जो माझ्याकडे काचेचा ग्लास कंटेनर आहे त्याच्यात ठेवते, पण आता याच्यात ठेवून ती पॅक करून घेतली. त्याच्यानंतर कढीपत्ता ठेवून घेणार आहे आणि आज फ्रीचा कढीपत्ता मला खूप मिळाला. कधीतरी वरती कढीपत्ता टाकायला सांगितलं ना की अजिबातच कढीपत्ता नाही, फक्त नावाला टाकायचा म्हणून 2 काड्या टाकतात आणि टाकलाच ना तर अगदी तो खूप बारीकवाला असतो ना तसा टाकतात. पण आज काय माहिती, आज कोथिंबीर ज्याच्याकडनं घेतली ना त्याने खूप चांगला असा कढीपत्ता दिला, म्हणजे वरतून परत वेगळा 5 रुपयाचा किंवा 10 रुपयाचा कढीपत्ता घेण्याची गरज नाही लागली आणि मस्त कढीपत्ता होता. तो पण असाच आपण डब्यामध्ये भरून ठेवायचा. एक नारळ घेतला आणि नारळ असं थोडा लांबसर बघून घ्यायचा आणि थोडासा वाजवून घ्यायचा. अगदी जास्त असं पाणी असलेला घ्यायचा नाही, नाहीतर नारळ आपला पातळ निघतो. आणि इथे बघू शकता सगळं माझं मील प्रिपरेशन करून झालेलं आहे आणि आता सगळे डबे मग फ्रीजमध्ये भरून ठेवणार आहे. त्याचबरोबर थोडीफार आपण जी कडधान्य भरून ठेवलेली ती देखील आता मला ठेवायची आहे. लसूण पण आता जसं सार करायचं मी ठरवलंय तर सारासाठी सगळ्याच साराच्या रेसिपीला लसूण ही लागतेच, त्याच्यामुळे लसूण सोलून ठेवणार आहे. लसूण पण अगदी जास्त अशी नाही, 2-3 वेळेला मला यूज होईल तेवढीच मी ठेवते. आलं लसूणची पेस्ट मी जास्त करत नाही, शक्यतो हिवाळ्यातच मी आलं लसूणची पेस्ट करते. इतर उन्हाळ्यात आणि पावसाळ्यामध्ये आलं लसूणची पेस्ट मी जास्त करत नाही. तर ही अशी सोलून अशीच एकदा डब्यामध्ये भरून ठेवली ना की ही पण एक 8 ते 10 दिवस व्यवस्थित राहतात. आता जे आपण चणे आणि जी चवळी ती भिजत घालून ठेवलेली त्याच्यामधले मी चवळीला फक्त मोड आणायला ठेवलेत आणि जे हरभऱ्याचे चणे आहेत हिरवे चणे ते असेच थोडेसे डब्यात भरून ठेवते आणि थोडेसे मी बाहेर ठेवते. मला आता थोडेसे संध्याकाळी म्हणजे अजून जेवणाला वेळ आहे तर म्हटलं थोडेसे आपण खाऊ बॉईल करून कुकरला, म्हणून ते ठेवले. आणि हे जे चणे होते ते असेच मी ठेवणार आहे. याला मोड आले ना की ते खूप सुंदर असे चवीला लागतात. तर इथे तुम्ही बघू शकता हा मी चार्ट बनवलेला आहे आणि 7 दिवसांचा चार्ट आहे. मंडे पासून संडे पर्यंतचा चार्ट आहे. इथे मी डेट टाकून ठेवलेली आहे आणि इथे लिहिलेलं आहे मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे, संडे. इथे कॉलम आहे डिनर, लंच, ब्रेकफास्ट आणि आपल्याला दुसऱ्या दिवशी काय तयारी करायची ती पण आपण एकाच पानावर लिहून ठेवली की आपल्याला लक्षात राहतात, म्हणजे गोंधळ होत नाही कामांचा. तर मी बेसिक जसं माझ्याकडे आहे सगळं आणलेलं त्या हिशोबाने मी बेसिक केलेलं आहे. जर आपल्याला कधी वाटलं चेंजेस करायचं तर आपण आपल्या हिशोबाने चेंजेस करू शकतो आणि काही वेगळा मेनू बनवू शकतो. पण थोडीशी आयडिया आपल्याकडे डोक्यात असेल ना तर मग जेवण करणं खूप सोपं जातं. तर आता आपण सोमवारचं बघूया. सोमवारसाठी मी सकाळी ब्रेकफास्टसाठी ओट्स घेतलेत आणि केळी. जी केळी ही माझ्याकडे नेहमी शक्यतो असतातच असतात, म्हणजे केळी जरी खाल्लं ना
तब्येतीसाठी खूप चांगली असते, पोट देखील भरतं आणि त्याच्यातनं बऱ्याचशा अशा गोष्टी देखील आपल्या हेल्थसाठी ज्या चांगल्या असतात ना त्या मिळत असतात. तर लंचमध्ये आहे गवारीची भाजी, चपाती आणि सलाड. सलाडमध्ये आहे गाजर आहे. तर आम्ही वर्किंग असल्यामुळे दुपारचं जेवण आमचं भाजी, चपाती आणि सलाड असंच असतं आणि संध्याकाळी मग एक टाइम आम्ही पूर्ण मील घेण्याचा प्रयत्न करतो. शक्यतो बऱ्याच वेळा असं म्हटलं जाते की संध्याकाळचं एवढं जास्त खाऊ नये, पण दुपारचं जेवण आमचं ऑलरेडी खूप कमी असतं, पूर्ण मील नसतं, त्याच्यामुळे आम्ही संध्याकाळचं पूर्ण जेवण घेण्याचा प्रयत्न करतो. तर संध्याकाळी आहे आपली चवळीची उसळ, वरण भात, चपाती आणि कोशिंबीर. जशी कोणाला जशी म्हणजे आमच्या दोघांपैकी जी कोशिंबीर आम्हाला दोघांना खायची असेल ती कोशिंबीर मी बनवते. तर त्या हिशोबाने हा आपला मंडेचा. आणि मंडेला रात्री बदाम आपल्याला भिजत घालून ठेवायचे दुसऱ्या दिवशीसाठी, म्हणजे विसरायला होणार नाही. आता मंगळवारचा ब्रेकफास्टसाठी मी उकडलेले चणे, म्हणजे मग तुम्ही त्याच्यामध्ये चाट करा किंवा मग नुसते बॉईल करून खा किंवा त्याचं पाणी प्या, ते अगदी हेल्दी असतं. आणि त्यात कुठलंही एखादं फळ आपल्याकडे जे घरी अवेलेबल असेल ते, आणि त्याचबरोबर भिजलेले बदाम असा नाश्ता असणार आहे. भाजीमध्ये दुपारच्या लंचसाठी करणार आहे सुरणाची भाजी, चपाती आणि सलाडमध्ये आहे बीट. बीट उकडलेलंच असणार आहे, कारण मी सकाळी जेव्हा ऑफिसला जाते तेव्हाच मग बीट उकडूनच घेऊन जाते. घरी असेल तेव्हा बीटची कोशिंबीर वगैरे चालते, पण ऑफिसला जायचं असेल तेव्हा बीट बॉईल करूनच घेऊन जाते. रात्रीच्या जेवणासाठी आहे फ्लॉवर बटाट्याची भाजी, डाळ भात, चपाती आणि त्याचबरोबर मसाला पापड. रात्री आपल्याला काम करायचंय, बदाम भिजत घालून ठेवायचेत आणि अंडी फ्रीजमधनं काढून ठेवायचेत. कारण अंडी जेव्हा आपण फ्रीजमध्ये स्टोअर करतो तर त्याचं ना आवरण असतं ना वरचं, ते कवच ना मला असं वाटतं की खूप पातळ झालेलं असतं, म्हणजे तेव्हा तुम्ही ते फोडायला चाल ना तर पटकन असं हे होऊन जातं, क्रॅक होतात कुठेही फ्रीजमधलं असेल तर आधी काढून ठेवायचं. तर मग भाजी तुमची खूप चांगली होते दुसऱ्या दिवशीसाठी. तर आता आपण बुधवारचं बघू. तर बुधवारची सकाळी ब्रेकफास्टसाठी आपण करणार आहोत अंडा रोल आणि केळं एखादं आणि भिजवलेले बदाम. दुपारी लंचसाठी करणार आहोत पनीर बुर्जी, चपाती आणि मिक्स सलाड. कुठलंही मोड आलेल्याच्या कडधान्याचं तुम्ही सलाड घ्या, जे ऑप्शनल तुमच्याकडे घरी जे अवेलेबल असेल ते. मी मोड आलेले लिहून ठेवलंय, माझ्याकडे जे असेल ते मी घेऊन जाईन. आणि त्याचबरोबर संध्याकाळसाठी टोमॅटोचं सार, वांग्या किंवा बटाट्याच्या म्हणण्यापेक्षा वांग्याच्या काचऱ्या ज्या मिस्टरांना खायच्या आहेत त्या, म्हणून मग मी वांग घेऊन आलेली. त्याचबरोबर भात आणि चपाती असा बुधवारचा मेनू असणार आहे. बुधवारी रात्री आपल्याला काम काय करायचं तर बदाम भिजत घालून ठेवायचेत आणि साबुदाणे भिजत घालायचे दुसऱ्या दिवशीसाठी नाश्त्यासाठी, कारण माझा उपवास असतो आणि तोच मग नाश्त्याला मिस्टरांना पण होऊन जातं. तर आपण आता गुरुवारचं बघूया. गुरुवारसाठी आहे साबुदाणे खिचडी. माझ्याकडे डाळिंब आणलेलं आहे म्हणून मग डाळिंब आणि भिजलेले बदाम. दुपारी जेवणासाठी माझा जरी उपवास असेल तरी मिस्टरांसाठी डबा बनवावा लागतो. मग पटकन होणारी भाजी काय आहे तो भोपळ्याची भाजी, म्हणून त्यांच्यासाठी भोपळ्याची भाजी आणि त्याचबरोबर भोपळ्याच्या भाजीबरोबर अजून काहीतरी लागतं, म्हणून म्हटलं की आपण सलाड न देता त्याच्याबरोबर पापड भाजून देऊ. संध्याकाळसाठी तुम्हाला माहिती आहे गुरुवारची माझ्याकडे वालाची भाजी किंवा घेवड्याची भाजी असं असतं. तर मी घेवड्याची भाजी लिहिली आहे. चपाती, वरण भात आणि गोडामध्ये आहे शिरा. संध्याकाळी आपल्याला करायचंय मूग भिजत घालायचे आणि त्याचबरोबर आपल्याला इथे बदाम पण भिजत घालून ठेवायचे. एकदा सवय झाली ना की मग काही वाटत नाही, बदाम भिजत घालणं आपलं नेहमी लक्षात राहतं. तर आता आपण बघूया शुक्रवारसाठी. तर शुक्रवारी ब्रेकफास्टसाठी असणार आहे मूग डाळीचे अप्पे आणि त्याचबरोबर कुठलंही एक फळ आणि भिजलेले बदाम. दुपारच्या लंचसाठी कधीतरी मी पूर्ण आठवड्याभरामधल्या एखाद्या दिवशी मी राईस घेऊन जाते, म्हणजे बनवायला खूप इझी पडतं म्हणून. त्याच्यामुळे सोयाबीन पुलाव आहे आणि बुंदी रायता आहे. त्याचबरोबर संध्याकाळी ठेवलंय मी ताकाची पालक घालून केलेली वडी, म्हणजे जी कढी असते ती पालकाची वडी आपण ताकाच्या कढीमध्ये जर केली ना तर खूप सुंदर लागते. तर ती, त्याचबरोबर भात आणि चपाती. तर कढी बरोबर जेवण होणार आहे त्याच्यामुळे फक्त चपाती आणि कढीच आहे. संध्याकाळी आपल्याला रात्री बदाम भिजत घालून ठेवायचे. हे झालं शुक्रवारचं. आता शनिवारचं म्हणाल तर शनिवारचं मी फक्त दूध आणि त्याच्यामध्ये प्रोटीन पावडर लिहिलेली आहे ब्रेकफास्टसाठी, जी मी घरीच बनवलेली आहे आणि त्याची रेसिपी पण मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. त्याचबरोबर 2 केळी खाल्लं की पूर्ण असा हेवी ब्रेकफास्ट होऊन जातो. त्याचबरोबर भिजलेले बदाम. दुपारी लंचसाठी करणार आहे मिक्स व्हेजची भाजी, चपाती आणि उरलेली पालक वडी आहे ती आपण फ्राय करून याच्याबरोबर घेऊ शकते, कारण मिस्टर घरी असतात दुपारी जेवायला, म्हणजे संडे असतो त्यांची सुट्टी असते, म्हणजे ते फ्री असतात. तर मग मिक्स व्हेज ची आणि त्याचबरोबर चपाती आणि मग पालक वडी, मग ते थोडे राईस वगैरे पण दुपारी राहू शकतात जेवताना.
सॅटर्डे संध्याकाळचा जो मेनू असतो ना तो ॲज पर फॅमिली रिक्वायरमेंट मी असं लिहून ठेवते. म्हणजे आम्हाला जे काही खायचं असेल किंवा दोघांपैकी कोणाच्या आवडीनिवडीनुसार किंवा कधी कोण पाहुणे येणारे वगैरे असतात तर त्या हिशोबाने मग मी विचार करून मग एखादा पूर्ण सॅटर्डेमध्ये एक दिवस मी असं काहीतरी मील बनवते. त्याच दिवशी सॅटर्डेला रात्री काय तयारी करायची दुसऱ्या दिवशीसाठी, तर मला वाटप तयार करून ठेवायचं असतं, नारळ किसून ठेवायचं दुसऱ्या दिवशी, त्याचबरोबर भाज्या पण घेऊन यायच्यात आणि आपल्या सर्वात शेवटी बदाम भिजत घालायचे. तर संडेसाठीचं काय आहे, तर संडेसाठी मी या रविवारी करणार आहे लापशीचे डोसे, चटणी, भिजलेले बदाम, हे 2 आहेत आपल्या ब्रेकफास्टसाठी. तुम्ही लापशीचा डोसा कधी ट्राय केलाय का मला नक्की कमेंट करून सांगा. त्याचबरोबर लंचमध्ये असणार आहे एनी करी, म्हणजे कुठलीही करी, म्हणजे फिश, मटन किंवा चिकन जे कुठलं अवेलेबल असेल त्याच्यापैकी एखादी करी. भात असणार आहे, सोलकढी असणार आहे, सलाड आहे आणि बाजरी ज्वारीची अशी मिक्स अशी भाकरी असणार आहे. आणि संध्याकाळी पण तेच जेवण असणार आहे. म्हणजे याची जी दुपारी आपण जी ग्रेव्ही करणार आहोत तीच आपल्याला रात्रीच्या जेवणासाठी होणार आहे. आणि रात्री आपल्याला बदाम भिजत घालून ठेवायचं, हे तर नेहमीचं काम ठरलेलंच आहे. तर असा माझा हा चार्ट होता, मी तुमच्याबरोबर शेअर केला. आय होप तुम्हाला याच्याने आयडिया आली असेल की कशा प्रकारे आपण हा चार्ट बनवू शकतो. आणि आपलं थोडंसं कन्फ्युजनचं जे काम असतं, मोठा प्रश्न पडलेला की जेवण काय बनवायचं, तर तुम्ही असं थोडंसं चार्ट बनवून ठेवा रफली, आणि मग तुम्हाला पाहिजे तर तुम्ही चेंजेस त्या वेळेस करू शकता आणि आपला वेळ बऱ्यापैकी आपण वाचवू शकतो. तर चला, आजच्या ब्लॉगमधनं मी बऱ्याचशा गोष्टी तुमच्याबरोबर शेअर केल्यात. वीकली मील पण कसं करायचं आणि प्रिपरेशन आणि त्याचा चार्ट असं दोन्ही कसं रेडी करायचं हे सगळं दाखवलेलं आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. तुमच्या काही शंका असतील किंवा तुमच्या काही सजेशन्स असतील माझ्यासाठी मला नक्की कमेंट करून सांगा. आणि बरेच दिवस झाले ना आपल्याला इडली डोशाचं बॅटर कसं करतेस प्राजक्ता याच्यासाठी खूप कमेंट्स येतात. तर ऑलरेडी जर तुम्ही 1 वीक मागे जाल ना तर तुम्हाला व्यवस्थित डिटेलमध्ये रेसिपी पण कळेल आणि मी कसं प्रमाण ठेवलंय ना ते देखील कळेल. तरी पण थोडक्यात जर तुम्हाला पाहिजे असेल तर येणाऱ्या ब्लॉगमधनं बघायला मिळेल. कारण आता इडली डोशाचं बॅटर आपण वीकली मील प्लॅनिंगसाठी करणारच आहोत, त्याच्यामध्ये पण तुम्हाला बघायला मिळेल. तरी पण तुम्हाला पाहिजे असेल तर या व्हिडिओच्या खाली मी सगळं मेजरमेंट देतील. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. घावण्यासाठीचं असं काही त्याच्यासाठी वेगळं असं काही प्रमाण नसतं, कारण घावण्याचं पीठ आपल्याला छानपैकी जे कुठल्या तुम्ही तांदूळ घेत असाल ते स्वच्छ धुवायचे 2-3 दिवस छानपैकी. फॅन असेल तर फॅन खाली 2-3 दिवस जातात वाळायला. ते बाहेर उन्हात सुकवलं तर एका दिवसामध्ये ते वाळून जातात. नंतर तुम्ही जात्यावर किंवा घरघंटीवर कुठूनही दळून आणा. आणि किंचित असं जाडसर असतं, भाकरीचं पीठ अगदी बारीक असतं आणि घावण्याचं पीठ किंचितचं जाडसर असतं. घरघंटीवर तुम्ही सांगतानाच सांगा की मला घावण्यासाठी पाहिजे, तर ते छान व्यवस्थित तसंच दळून देतात. आणि घावण्याची कन्सिस्टन्सी आहे ना ती तुम्हाला एकदा कळली ना की घावणे आपले परफेक्ट येतात. तर मी आता येणाऱ्या ब्लॉग मधनं तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन, म्हणजे तुम्हाला त्याचं प्रमाण आणि त्याची म्हणजे कसं बॅटर असं कितपत पातळ ते तुमच्याबरोबर शेअर करेन, म्हणजे तुम्हाला नीट कळेल. तर आजच्या ब्लॉग मधनं तुमच्यापर्यंत शेअर केलेलं तुम्हाला आवडलं असेल. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर आपल्या फॅमिली आणि फ्रेंड्स बरोबर शेअर करा जर तुम्हाला आवडलं तर. लवकरच भेटू माझ्या एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.